कधी-कधी ना खूप फ्रेश, आनंदी वाटतं आणि कधी-कधी उगाचच उदास वाटतं. म्हणजे कितीही प्रयत्न केला ना तरी ती उदासीनता काही जात नाही. मनामध्ये विचारांचं वादळ आणि खूप सारा वेळ असला आणि काहीच न करता फक्त विचार करत बसलं तर मग येतो तो स्ट्रेस. त्यामुळे स्वतःला काही ना काही करण्यामध्ये बिझी ठेवायचं आणि त्यातल्या त्यात असं झाडा पाना फुलांमध्ये मन रमलं ना की मनातले विचार कुठच्या कुठं निघून जातात. आणि तुम्ही जर 40च्या पुढचे असाल तर तुम्हाला हे नक्कीच जाणवत असेल. कारण 40 नंतर होणारं हार्मोनल इम्बॅलन्स, मेनोपॉज, नुकत्याच सुरू झालेल्या आरोग्याच्या तक्रारी आणि असणारा एकटेपणा यामुळे सतत चिडचिड होत असते, मूड स्विंग्स होत असतात आणि यातून नक्की आपल्याला हवंय काय हे सुद्धा समजत नसतं. पण काहीतरी कुठेतरी मिसिंग आहे हे मात्र नक्की वाटत असतं. खरं सांगायचं तर वयाच्या प्रत्येक टप्प्यावरती वेगवेगळा संघर्ष असतो प्रत्येकाचा. प्रत्येक एजमधील आव्हानं किंवा प्रॉब्लेम्स वेगवेगळे असतात आणि आपण आपल्या परीने ती सॉल्व्ह सुद्धा करत असतो. पण 40 नंतर वयाच्या या टप्प्यावरती आल्यानंतर मात्र गोष्टी आपल्या हातात नाही आहेत असं वाटू लागतं. कारण की मुलं मोठी झाली असतात, जबाबदाऱ्या पार पाडून झालेल्या असतात आणि आता एकटं वाटत असतं. कारण की असं वाटत असतं आता माझं महत्त्व उरलंय का? कारण की इतकी वर्ष आपल्या घरातील कुठल्याही कामात सहभाग असल्याशिवाय किंवा इंटरफेअर केल्याशिवाय कामं होतच नसतात आणि एवढे बिझी असतो की एवढं शांत बसायची पण सवय नसते. आणि खरं सांगायचं तर स्वतःकडे, स्वतःच्या इच्छांकडे, स्वतःच्या गरजांकडे पाहण्याची आपल्याला सवय सुद्धा नसते. पण आता जर 40 नंतर हा वेळ मिळत असेल तर स्वतःकडे लक्ष द्या. आता तुमचं मन म्हणतंय की मीही महत्त्वाची आहे. तुमचं स्वतःचं आरोग्य, मानसिक शांतता हे सगळं महत्त्वाचं आहे. त्यामुळं तुमचे काही छंद वगैरे असतील तर ते पुन्हा सुरू करा आणि व्यक्त व्हायला शिका. तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या मैत्रिणींसोबत तुमच्या ज्या भावना असतील मनातल्या तर त्या मोकळ्या करा. कारण की 40 नंतरच्या सगळ्या स्त्री असतात तर त्या बहुतेकींचे प्रॉब्लेम्स असतात तर ते सेमच असतात. आणि जेव्हा कोणी समदुःखी असं मिळतं ना मग तेव्हा जरा बरं वाटतं की हां, कुठलीही गोष्ट शेअर करण्यासाठी थोडा मोकळेपणा वाटतो. पूर्वी ना एक गोष्ट आपल्याला नेहमी सतावत असते ती म्हणजे लोक काय म्हणतील. पण आता थोड्याशा आपल्या वागण्या बोलण्यामध्ये बिनधास्तपणा आलेला असतो. या गोष्टीचा आपण फारसा विचार करत नाही. फक्त काय करायला पाहिजे आणि काय नाही हे मात्र माहिती असायला पाहिजे. आपल्या आजूबाजूच्या मैत्रिणी किंवा ओळखीच्यातले असतात ना तर त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला मोटिवेशन मिळतं की त्या काय करत असतात ते बघून. जसं की मी तुम्हाला परवा सांगितलं की एक ओळखीच्या आहेत तर त्या 67व्या वर्षी सुद्धा पोहायला जात आहेत. दुसरी एक मैत्रीण आहे तर ती कथ्थकच्या क्लासला जाते. आता हेच करायला पाहिजे असं काही नाही. आपली आवड कशामध्ये आहे हे आपलं आपण ओळखायचं. झालेल्या गोष्टींबद्दल पश्चाताप करत बसू नका किंवा मागे केलेल्या चुकांबद्दल स्वतःला गिल्टी समजू नका. कारण जेवढा तुम्ही पास्टबद्दल विचार कराल तेवढ्या जास्त दुःखी व्हाल आणि आता जे काही करतोय त्याच्याबद्दल विचार कराल तर आनंदी राहाल. छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आनंदी राहता येतं. कोणाशीही कंपॅरिझन करायला जाऊ नका. कारण माणसाचं मन आहे ना तर ते नेहमी आपल्यापेक्षा इतरांकडे काय जास्त आहे तर ते बघण्यामध्ये गुंतलेलं असतं. तुमचीच एखादी मैत्रीण खूप आनंदी, फ्रेश वगैरे वाटत असेल, तुम्हाला तसं दिसत असलं तरी पाठीमागे त्या हसऱ्या चेहऱ्याच्या काय आहे ते आपल्याला माहिती नसतं. ती संघर्ष, वेदना लपलेल्या असतात. पण एखाद्याचा स्वभाव असतो त्रासदायक गोष्टींकडे दुर्लक्ष करून स्वतःला आनंदी ठेवण्याचा. लक्षात घ्या, प्रॉब्लेम प्रत्येकाला असतात पण सतत प्रॉब्लेमचा विचार करत राहाल तर जगणार कधी? ज्या गोष्टी बदलता येतात त्या बदलण्याचा जरूर प्रयत्न करा, पण ज्या बदलताच येणार नाही त्या तशाच सोडून द्या. स्वतःला समजून घ्यायला शिका. तुमचं अस्तित्व हे फक्त इतरांसाठी नाही तर स्वतःसाठी देखील आहे आणि स्वतःला समजून घेण्याची ही योग्य वेळ आहे. त्यासाठी रोज थोडा वेळ ध्यान करा, वाचन करा, 10 मिनिटं तरी एकांतात बसा आणि स्वतःशीच बोला. ही प्रश्न असतील स्वतःबद्दल तर तुम्हाला आपोआप त्याचं सोल्युशन सुद्धा मिळेल. आणि जर मैत्रिणींचा ग्रुप असेल किंवा एखादी तरी चांगली मैत्रीण असेल तर तुमच्यासारख्या लकी तुम्हीच. कारण की जेव्हा मैत्रिणींशी मनमोकळेपणाने बोलणं होतं ना तेव्हा तुम्ही आपोआपच फ्रेश, आनंदी राहायला लागता. तिच्याशी बोलल्यानंतर आपल्याला कळतं की ती सुद्धा तेच अनुभवते आणि मग आपल्याला सुद्धा थोडं बरं वाटतं. हे झालं मनाचं. पण आता हेच वय आहे स्वतःला पुन्हा शोधण्याचं. कधी व्यवसायात, कधी आपल्या पूर्ण न झालेल्या हौशी, आवडीनिवडी तर कधी मानसिक शांततेत. माझ्या ओळखीच्या एक आहेत तर त्यांना 30 वर्ष गव्हर्नमेंट जॉब करून रिटायर झाल्या. रिटायर झाल्या त्यांनी काय केलं सांगा? त्या म्हणाल्या मी स्वतःला गिफ्ट दिलं. तर काय गिफ्ट दिलं असेल सांगा? त्यांनी ना एक मशीन घेतलेली स्वतःसाठी. मशीन म्हणजे शिलाई मशीन, एकदम ॲडव्हान्स अशी ती होती. मी बघितली सुद्धा. तेव्हा त्या बोलल्या अगं खूप दिवसांपासून मला वाटायचं हे माझ्या आवडीचं काम आहे पण मला वेळच नाही मिळायचा. आता तर ऑनलाईन सुद्धा हे शिकता येतं तर मी ते शिकणार आहे आणि माझी ही आवड मी पूर्ण करणार आहे. बघा आहे की नाही गंमत? तर या वयामध्ये त्या स्वतःचे ब्लाऊज किंवा ड्रेस स्वतः शिवणार आहेत स्वतःच्या आवडीप्रमाणे.
40 वर्षानंतर खरं तर शरीर थोडंसं थकतं, पण मन अजूनसुद्धा स्वप्न पाहू शकतं. कारण की या वयामध्ये तुमचा अनुभव, तुमचा संयम आणि समज यांची एक मोठी किंमत असते. त्यामुळं तुमचा छंद जो राहून गेला आहे, पेंटिंग, शिवणकाम, लेखन, गाणी, जे तुमचं मन शांत करतं ना, तर ते करा. सगळ्यात आधी तर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. हेल्थ चेकअप, थोडंसं योगासनं, थोडा व्यायाम आणि स्वतःसाठी वेळ हा काढायलाच पाहिजे. तर तुम्ही म्हणाल की मी हेल्थबद्दल बोलते आणि आज इथे बनवते मी चक्क मिसळ पाव. बाहेरचं खाण्यापेक्षा कधीही घरी बनवलेलं चांगलंच ना. कधीतरी आपल्या मनाचे सुद्धा लाड पुरवायला पाहिजेत. अधूनमधून आपल्या आवडीचे पदार्थ करण्याने सुद्धा आपलं मन आनंदित होतं. कधीतरी डाएटिंग मोडायला काय हरकत आहे. तुम्हाला माहिती आहे का, एका नवीन रिसर्चनुसार सगळ्यात जास्त डिप्रेशन किंवा स्ट्रेसचा शिकार कोण होत असेल? 40+ असलेल्या मिडल एजच्या गृहिणी. कारण की आत्तापर्यंत जे लाईफ जगलेलं असतं त्याबद्दल त्या समाधानी नसतात. आपण जे काही करत आलोय त्याला काहीही व्हॅल्यू नाही असं त्यांना वाटत असतं. आपली कोणी कदर करत नाही, आपलं काही महत्त्व उरलेलं नाही असं मनामध्ये कुठेतरी वाटत असतं आणि म्हणूनच हळूहळू डिप्रेशन येत असतं. पण असं करू नका. तुमचा आतला आवाज, तुमचं मन याबद्दल कधी ऐकलंय का? सकाळी 30 ठरलेली कामं करताना आपण कुठेतरी हरवून गेलोय हे लक्षातच येत नाही. त्यामुळं स्वतःसाठी थोडासा वेळ काढा आणि स्वतःलाच प्रश्न विचारा की मला काय आवडतंय, मी खरंच आनंदी आहे का, आणि मी जे काही रोज करते आहे ते अर्थहीन आहे की त्याला काही अर्थ आहे. इतरांची स्वप्न पूर्ण करता करता त्यांना स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करताना स्वतःची स्वप्न कुठे हरवून गेली. किंवा माझ्यामध्ये खूप काही कॅलिबर होतं, अजून खूप काही करता आलं असतं आयुष्यामध्ये असं वाटतं का? आता हा सगळा विचार करून स्वतःला त्रास करून नाही घ्यायचा आहे, तर याच्यापैकी आपल्याला काय पूर्ण करता येईल ते बघायचं. आता एवढे पर्याय उपलब्ध आहेत ना की तुम्ही घर बसल्यासुद्धा कितीतरी गोष्टी करू शकता. जसं की तुम्ही बघताय की मी हे जे यूट्यूब चॅनल स्वतःचं सुरू केलं आहे तर ते 40 नंतरच सुरू केलं. खरं सांगते, हे सुरू केल्यापासून माझ्या आयुष्यामध्ये एवढा आमूलाग्र बदल झाला आहे ना. मी खूप आनंदी राहायला लागले, मी खूप बिझी झाले. गोष्टी एवढ्या सोप्या नसतातच कधी. त्याच्या पाठीमागे खूप मोठा स्ट्रगलसुद्धा असतो आणि यश हे एवढ्या सहजासहजी मिळतसुद्धा नाही. भरपूर अडचणी असतात. पण जेव्हा तुम्हाला काहीतरी करावंसं स्वतःसाठी वाटत असतं ना, तेव्हा तुम्हाला आपोआप त्याच्यातून मार्ग मिळत जातो. त्यामुळं काहीतरी स्वतःचं सुरू करण्याचा प्रयत्न करा. आपल्या आजूबाजूला जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा तर आपल्या लक्षात येतं की कितीतरी स्त्रिया असतात की या वयामध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असतात. खरोखरच या वयाच्या टप्प्यामध्ये आपल्याला मोटिवेशनची खूप गरज असते. आत्तापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये जो आपण संघर्ष केलेला असतो ना, किंवा काही चुकांमधून जे धडे शिकलेलं असतो त्याच्यामधून सुद्धा आपल्याला मोटिवेशन मिळत असतं आणि आपण कॉन्फिडंट होत असतो. फक्त आपल्यामध्ये थोडासा बदल घडवण्याची गरज असते. तर त्यासाठी काय करायला हवं? पहिली गोष्ट तर दररोज स्वतःसाठी अर्धा तासाचा वेळ तरी ठेवायचा. त्यामध्ये तुमचा आवडता छंद, वाचन, चालणं, योगा हे करायचं आहे. स्वतःला अपग्रेड करायचं आहे, नवीन काहीतरी शिकायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नकारात्मक विचारांपासून दूर राहायचं आहे. आता मी 40 बद्दल बोलतेय, तर 40 म्हणजे 40 ते 50 हा वयाचा टप्पा. तर कधी कधी काय होतं की लग्न जर लवकर झालं असेल, मुलं लवकर झाली असतील, तर 40 मध्ये सुद्धा मुलं बऱ्यापैकी मोठी असतात. तेच जर उशिरा झालं असेल लग्न, उशिरा मुलं झाली असतील, तर 40 मध्ये सुद्धा मुलं लहान असू शकतात. आणि ते तर अजूनच कठीण काम बनतं. कारण की वय हे कधी थांबत नसतं, ते आपला परिणाम हे दाखवायला सुरुवात करतंच. त्यामुळंच 40 पार केली की थकवा हा येतोच आणि त्यातूनच मेनोपॉज ही हल्ली लवकरच येतो आणि त्यामुळे सुद्धा वेगवेगळे हेल्थ प्रॉब्लेम हे सुरू होतात. त्यामुळं आधीपासूनच स्वतःच्या हेल्थची स्वतःची काळजी घ्यायला लागा. खरं तर हा विषय एवढा व्हास्ट आहे ना की त्याच्यावरती कितीही बोललं ना तरी कमीच आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही जर आता 40 मध्ये असाल तर तुम्हाला काय त्रास होतोय किंवा तुम्ही काय अनुभवत आहात हे सुद्धा माझ्याशी नक्की शेअर करा. किंवा आनंदी फ्रेश राहण्यासाठी सुद्धा तुम्ही काय करता हे सुद्धा सांगा. आणि आता नेहमीप्रमाणे जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल, अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा.